श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, आता काळजाचा धोका चुकवणारी वेळ आली आहे. कारण 10 एप्रिलच्या त्या भयानक कालाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही अग्निलेख लिहून ठेवला आहे, जो वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे 20 दिवस तुमच्या आयुष्यातील साधे दिवस नसून प्रत्यक्ष विधात्याने तुमच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी रचलेलं एक महाचक्रव्यूह आहे. शनीचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीवर अशा काही अदृश्य शक्तीचा आणि ग्रहाचा प्रहार होणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. 10 एप्रिलची ती रात्र तुमच्या आयुष्यात नेमका कोणता महाप्रलय घेऊन येणार आहे, हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याच्या लेखणीनुसार तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नात्यावर कुणाची तरी भयानक काळी नजर पडली आहे. 10 ते 30 एप्रिल दरम्यान घडणाऱ्या या 10 अटळ घटना कोणत्या, ज्या तुमच्या स्थिर आयुष्याला एका रात्रीत उलथून टाकण्याची ताकद ठेवतात. 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या आयुष्यात कोणता भीषण अंधार घेऊन येणार आहे आणि 27 तारखेची मोहिनी एकादशी तुमच्याकडून काय हिरावून घेणार आहे, हे केवळ भविष्य नाही, तर हा साक्षात ब्रह्मदेवाचा न्यायनिवाडा आहे, जो टाळणे कोणाही मानवाच्या हातात नाही. जर तुम्ही ही पूर्वसूचना आज मिस केली, तर कदाचित सावरण्याची शेवटची आणि एकमेव संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. मकर राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्याच विश्वासातील एखादी व्यक्ती किंवा तुमचा रक्ताचा नातेवाईक तुमच्या विनाशाचा विडा उचलून बसलाय का? शनीच्या 7.5चा हा काळ तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणार की तुम्हाला राजा बनवणार? ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 10 घटना तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडवणार आहे, ज्यातून तुम्हाला केवळ आणि केवळ महाबली हनुमानच वाचवू शकतात. या 20 दिवसाच्या चक्रव्यूहात फसायचं नसेल आणि येणाऱ्या संकटाचं रूपांतर संधीत कसं करायचं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण यात लपला आहे तुमच्या अस्तित्वाचा आणि विजयाचा सर्वात मोठा महामंत्र. मकर राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून विधात्याने लिहून ठेवलेल्या पहिल्या 3 घटनांना सुरुवात होणार आहे. पहिली घटना तुमच्या कार्यक्षेत्रातील संघर्षाशी संबंधित आहे. विनाकारण तुमच्या कष्टाचे श्रेय दुसरीच व्यक्ती लाटून नेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास होऊ शकतो. हा ब्रह्मदेवाचा पहिला संकेत आहे की तुमची प्रगती रोखण्यासाठी कुणीतरी शत्रू तुमच्याच कामाच्या ठिकाणी गुप्त जाळे विणत आहे. मकर राशीच्या जातकांनो, 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला दुसरा आणि तिसरा संकेत मिळेल. विधात्याच्या लेखणीनुसार अचानक उद्भवणारा शारीरिक थकवा किंवा जुना आजार पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महत्वाच्या कामात अडथळे येतील. तिसरा संकेत तुमच्या घरातील शांततेबद्दल आहे. अचानक घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीशी तुमचे विचार न पटल्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हा काळ विधात्याने तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठीच निवडला आहे. मकर राशीच्या जातकांनो, पण या संघर्षाचा अंत अत्यंत सकारात्मक होणार आहे. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की याच दिवसाच्या काळात तुमची सहनशक्ती तुम्हाला एक मोठी उपलब्धी मिळवून देईल. शनीच्या प्रभावामुळे सुरुवातीचे हे 3 अडथळे तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी आहेत. 15 एप्रिल पर्यंत हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका संधीचा उलगडा होईल, ज्यामुळे तुमच्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळेल आणि तुम्ही पुन्हा एकदा सन्मानाने उभे राहाल. मकर राशीच्या जातकांनो, 15 एप्रिल ते 17 एप्रिलच्या त्या काळाकुट्ट अमावस्येपर्यंतचा काळ तुमच्या गुप्त शत्रूसाठी सक्रियतेचा काळ असेल. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 4थी आणि 5वी घटना तुमच्या पाठीमागे होणाऱ्या निंदेबद्दल आहे. तुमचेच लोक तुमच्या विरोधात काहीतरी शिजवत आहेत, असा भास तुम्हाला होईल. 17 एप्रिलची अमावस्या तुमच्या राशीवर शनीच्या कर्माचे फळ घेऊन येईल, जिथे तुम्हाला असे
असे वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने 6व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे तो तुमच्या प्रवासाशी संबंधित आहे. अमावस्येच्या आसपास लांबचा प्रवास टाळा, कारण एक छोटीशी चूक तुमच्यावर उलटण्याची शक्यता आहे. शत्रू केवळ बाह्य जगात नसून ते तुमच्या मनात संशयाचे भूत उभे करतील, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्याच निर्णयावर शंका घेऊ लागाल. ही अमावस्या तुमच्या धैर्याची आणि शनिदेवाच्या न्यायाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल. मकर राशीच्या जातकांनो, पण याच 17 तारखेच्या रात्री ब्रह्मदेवाचा 7वा संकेत असा आहे की तुमच्या शत्रूचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटतील. हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका गुपिताचा उलगडा होईल, ज्यामुळे तुमचे हितशत्रू शांत होतील. अमावस्येनंतर येणारा प्रकाश तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट नजर आणि नकारात्मकता कायमची धुवून नेईल. या संकटातून तुम्ही आधीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि तेजस्वी योद्धा म्हणून बाहेर पडाल. मकर राशीच्या जातकांनो, 18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 8वी घटना तुमच्या आर्थिक स्थितीला हादरा देऊ शकते. विधात्याच्या लेखणीनुसार पैशाच्या व्यवहारात रक्ताच्या नात्यातील किंवा खूप जुना मानलेला मित्र तुमच्याशी बेईमानी करण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे या आठवड्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची वर्षानुवर्षाची कमाई धोक्यात येऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने 9व्या घटनेचा जो संकेत दिला आहे तो नात्यातील विश्वासाच्या खुणाबद्दल आहे. तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन कुणीतरी तुमच्या विरोधात साक्ष देईल किंवा मालमत्तेच्या वादात तुमच्याशी बेईमानी करेल. फसवणूक केवळ पैशाची नाही तर भावनिक असेल, ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवेल. हा काळ ब्रह्मदेवाने तुमच्या आयुष्यातील विषारी माणसे कायमची दूर करण्यासाठीच रचला आहे, हे लक्षात ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, पण या भीषण संघर्षाचा अंत अत्यंत लाभदायी ठरेल. विधात्याचा हा संकेत सांगतो की याच फसवणुकीमुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 23 तारखेनंतर तुम्हाला उत्पन्नाचा असा एखादा गुप्त मार्ग सापडेल जो तुमच्या सर्व नुकसानीची भरपाई करून देईल. हनुमानजीच्या कृपेने अडकलेले धन परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि एप्रिलच्या अखेरीस तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा अधिक भक्कम झालेली असेल. मकर राशीच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा एका भ्रमाचे जाळे घेऊन येणार आहे जिथे तुमचे डोळे सत्याला पाहू शकणार नाहीत. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10वी घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रहार करण्याची शक्यता आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी एखादी बाहेरची व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करून गोड बोलून तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा पणाला लागू शकते. मकर राशीच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा प्रभाव तुमच्या गुंतवणुकीवरही पडू शकतो. कुणीतरी आकर्षक नफ्याचे स्वप्न दाखवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. हे विधात्याने रचलेले एक मायाजाळ आहे. हे तुमच्या बुद्धीला भ्रमित करून सत्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुमच्या मनावर ताबा ठेवणे आणि शनिदेवाच्या शिस्तीचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा साठवलेली इज्जत धोक्यात येऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, पण या महाजालाचा अंत दैदिप्यमान यशात होईल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो 27 एप्रिल नंतर तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक स्पष्टपणे उमजेल. हे मायाजाळ तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठीच आले आहे. या संघर्षानंतर तुम्ही अधिक परिपक्व व्हाल आणि बजरंगबलीच्या कृपेने या चक्रव्यूहातून एका विजेत्यासारखे बाहेर पडाल. तर मकर राशीच्या जातकांनो, जरी ब्रह्मदेवाने 10 ते 30 एप्रिल दरम्यान या कठीण घटना लिहून ठेवल्या असल्या तरी विधात्याने तुमच्यासाठी मुक्तीचा मार्गही स्पष्ट केला आहे. 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंतचा हा
हा प्रवास तुमच्यासाठी संघर्षाचा असला तरी महाबली हनुमान तुमचे ढाल बनून रक्षण करतील. शनीचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीसाठी हनुमानजीची भक्ती हे सर्वात मोठे अग्निपुष्प आणि दररोज हनुमान चालीसा वाचणे हे तुमच्यासाठी सुरक्षेचे कवच ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने सुचवलेला विशेष उपाय म्हणजे 17 एप्रिलच्या अमावस्येला गरिबांना काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करा. तसेच 27 तारखेच्या एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे क्षणात दूर होतील. ब्रह्मदेवाच्या लेखानुसार दानधर्मात अशी ताकद असते की ती ग्रहाची अशुभ फळे नष्ट करते. हे उपाय तुमच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन किरणे घेऊन येतील. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची सकारात्मक बातमी म्हणजे 30 एप्रिलची पौर्णिमा तुमच्या आयुष्यात महाभाग्योदय घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हत्या, तर हिऱ्यासारखे चमकण्यासाठी होत्या. 30 एप्रिलच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबाचा असा काही सूर्योदय होईल की गेल्या कित्येक वर्षापासूनचे दारिद्र्य आणि संकटे संपुष्टात येतील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्ही आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतीच्या एका सुवर्ण युगात प्रवेश कराल. तर मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला बजरंगबलीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.